बेटा, हसत खेळत जगणं आत्मसात करा बेटा. दुःख विसरून जाते माणूस. स्वतःचं दुःख गोंजारत बसू नका, दुसऱ्यांच्या दुःखापर्यंत जा. बाया, जर एखादी लेकरवाळी तुमच्या दारासमोरून गेली आणि तुम्हाला पाणी मागितलं ना, गरीब, तिला 2 घास खायला द्या आणि मग पाणी पाजा बेटा. द्या रे, आपल्यावर उडू नये. ज्यांच्याजवळ त्यांनी देत राहावं, गरिबाने सुद्धा जगत राहावं. देणे घेणे 50-50. मी आयुष्यात तेच केलं बेटा. किस गले में खसखस सिंधुताई सपकाळ. कोण रे मी? माझी मी हाफ टाईम 4थी पास आहे, फुल टाईम नाही. 10व्या वर्षी माझं लग्न झालं. माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडेल होतं, मोठ्ठीच्या मोठं. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाचे होते. मला हाकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाचे होते. गरोदर होते. मी जगले, तुम्ही जगा. मला खूप मारझोड केली होती. पोटावर लाथा मारल्या होत्या. मी बेहोश होते. त्यांना वाटलं माणसाने मारलं असं सिद्ध होऊ नये, म्हणून त्यांनी मला ओढत ओढत गाईच्या गोठ्यात नेऊन टाकलं. माझी पाठ फाटून, ब्लाऊज फाटून, दगडाला रक्त लागलं होतं. आणि जेव्हा मला जाग आला तेव्हा एक गाय माझ्या अंगावर उभी होती. मी बेहोश होते. ती सगळ्या गायींना हाकलत होती आणि ती तिच्या भाषेत सांगत होती, इकडे येऊ नका, एक लेकरवाळी पडली आहे, माणसाने टाकलं ग, आपण वाचूया ना. एक गाय माझ्या अंगावर उभी होती. बेहोशीत मला बाळ झालं होतं. ती हंबरून हंबरून मला उठवत होती. तिच्या हंबरण्याने मला जाग आला आणि लक्षात आलं, माणसाने टाकलं, गाय अंगावर उभी आहे, बेहोशीत बाळ झालं आहे, पण ती गाय माझ्या अंगावर उभी आहे. सगळ्या गायींना ती हाकलते, पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. तिला मानवता कोणी शिकवली बाळा? मानवता कोणी? म्हणून मी अनाथांची माय तर आहे, पण गायीची पण मी आई आहे. 250 गायी मी सांभाळते. माझ्या पुण्यात पण गायी आहेत. कसायाला विकलेल्या गायी मी सोडून आणते आणि त्यांची आई होते. अरे, मला फोन आला एका जणाचा, माई कसायाला गाय विकली माई एका श्रीमंताने. 2 जीवाची आहे माई, मरल माई. मी पोरांना सांगितलं, काय वाटेल ते करा, मारझोड करा, पण गाय सोडवा. सोडवली. माझ्याकडे आल्यावर, बाया हो, 20व्या दिवशी तिला बाळ झालं रे. 20व्या दिवशी बाळ झालं. बाळांत ते सुखरूप आहे, पुण्यातच आहे. या भेटायला मांजरे, वसंतदादा शुगरजवळ. बेटा, मी गायची पण आई आहे का? एका गायीने मला वाचवलं. मी तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल, बदलणार नाही. गायीला दिलेलं वचन मी पाळते आणि माई होते.